गटाच्या नगराध्यक्ष पदाचे आज उमेदवार संध्या देशमुख यांच्या उपचनात नारळ फोडण्यात आलेले माझ्यासोबत भजन बाप्पा सोनवणे. बाप्पा, काय सांगाल आज तुमच्या पक्षाच्या होते संध्या देशमुख यांच्या उपचनात नारळ फोडण्यात आले, काय सांगाल? बीड जिल्ह्यामध्ये जे रंगत फाईट होणार आहे ते या परळी शहरामध्ये आहे. बीड जिल्ह्यामध्ये आम्ही जे सर्व जागा लढतो. बीड हे शहर आमचं पूर्ण बांधील, आमच्या लोक सर्व आमच्यासाठी प्रेमाने बांधलेले आहेत. प्रेमाने आमच्या एवढं ताकदीनं आमच्यासोबत बीडनं दाखवून दिलं आहे. ज्या परळीच्या लोकांना सुद्धा लोकसभेच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या बाजून त्यांची ताकद दाखवायची होती, पण त्यांना ती दाखवू दिली नाही. त्यांच्यावर अन्याय केला, त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्यांना मतापासून वंचित ठेवलं. त्याच्यामुळे या वंचित राहिलेल्या लोकांमध्ये जे खतखत आहे ती खतखत आता भरून काढायची असेल तर ती हीच संधी असं लोकांना वाटतंय. त्याच्यामुळे यानंतर आता बीडमध्ये लोकसभेला विधानसभेला बीड शहराने दाखवलं, माजलगाव शहराने दाखवलं, आमचं केज असेल बरेच शहर, आता धारूर शहर, हे सर्व शहर आम्हाला प्लस आहे. अंबाजोगाई शहर आम्हाला प्लस आहे. या आता जी 6 नगर परिषद आहे त्याच्यातल्या सर्व शहरं ती दोन्ही निवडणुकीला प्लस आहेत. फक्त परळीमध्ये थोडा वेगळा विषय झाला. त्यामुळे परळीच्या लोकांना आता ही संधी आहे की परळीचे लोकसुद्धा आता दाखवितील की ह्यांची ताकद किती आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला मानणारी आहे. आणि पवार साहेबांच्या विचारावर या पक्षाची ताकद आणि झेंडा या नगर परिषदवर आदरणीय संध्याताई देशमुख यांच्या माध्यमातून लागणार म्हणजे लागणार. बाप्पा, मोठ्या लोकांमधला उत्साहच सांगतंय की पुढे निवडणूक काय होणार आहे. बीड जिल्ह्यातलं हे परळी शहर आहे. या परळी शहरातल्या लोकांना लोकशाही काय असते ही दिसूच दिली नाही. लोकशाहीला 3 मात देऊन यांनी पूर्ण हुकुमशाही, दादागिरी, दहशत एवढंच केलेलं आहे. याच्या बाजूला निघायसाठी आदरणीय संध्याताई देशमुख यांची आम्ही उमेदवारी डिक्लेअर केली आणि त्या येणाऱ्या पुढच्या काळामधल्या नगराध्यक्ष या शहराच्या असतील. महायुतीच्या माध्यमातून पुन्हा बहीण भाऊ एकत्र झाले दिसून येत आहेत. त्यांची ताकद काय आहे ही लोकसभेला दिसलेली आहे. आता डबल बघायची वेळ आता आली. लोकसभेला दादागिरी, दहशत आणि इकडे दाखवायला दोघंही वेगळे, आता दोघं एकच आहेत. त्याच्यामुळे त्या मुद्दे काय असणार तुमचे? परळी शहरामधलं पहिल्यांदा एकच आहे की दहशत जी आहे, दहशत आम्ही कमी करणार, दादागिरी कमी करणार, भ्रष्टाचार कमी करणार. परळीमध्ये जे परळीचं नाव बदनाम करायचं काम ह्याच नेते मंडळाने केलंय. त्याच्यामुळे या बदनामीला आम्ही हद्दपार करणार आणि परळीचं नाव आम्ही रोशन करणार. परळीचं नाव महाराष्ट्रामध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीनं परळीला आम्ही उभं करू. आणि परळी शहरामध्ये पाणी पुरवठा नाही, त्याला पाणी पुरवठा किती निवडणुका झाल्या पाणी पुरवठ्यावर. माझ्या केंद्रातला पैसा, मी केंद्राचा प्रतिनिधी आहे, तिथला एवढे पैसे जर भ्रष्टाचार काढला तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येचे अर्धवट कामं बाकी आहे, तर कोट्यावधी रुपयाचा निधी उचललेले का असं आरोप केला जाते. हो, मग आता ते आम्ही सत्तेवर बसलेलं सगळं काढू ना. यांनी जेवढे बोगस कामं केलेले आहेत त्या सर्व बोगस कामांची आम्ही माहिती काढू आणि आता सुद्धा आम्ही लोकांसमोर ठेवू की बघा या मागच्या 5 वर्षे, त्याच्या अगोदरच्या 5 वर्ष सोडा, या मागच्या 5 वर्षातच कमीत कमी 10,000 कोटीचे कामं या परळीत झालेत. 10,000 कोटी झालेत. हे बघा रस्ता आपण चालतो ती खड्डे आहेत, त्या खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा आहे काय, म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीला आम्ही बाहेर काढू आणि यांना दादागिरीपासून बिलकुल आम्हाला हद्दपार दादागिरी करायची. आणि याच्यामुळे हे दोघं बहीण भाऊ तिकडं मुंबईलाच ठीक आहे, परळीत काय बरोबर नाही. झेंडा फडकणार 100%. आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं आजचा माहोल बघून? आम्ही शॉर्ट नोटीसमध्ये मी रात्री सांगितलं दिल्लीहून निघाल्यानंतर की मी उद्या येतोय. शॉर्ट नोटीसवर रात्री 9 वाजता ठरलंय आणि 9 वाजता ठरलंय ना आज लगे एवढे सकाळी 11 वाजता ही लोक आहेत. ह्या लोकांचा उत्साह बघा. त्याच्यात काय कुणी दारू पाजून आणले नाहीत, कुणी भाड्यानं आणले नाहीत, कुणी रोजानं आणले नाहीत. ह्या मनातून लोकांचा उत्साह आहे. काही झालं तरी आम्हाला हे करायचं आणि परळीत बदल करायचा. ओके, या परळीचा जे भ्रष्टाचार कमी करायचा आहे आणि असं भजन बाप्पा सोनवणे करण्यात आले. मी संभाजी म्हणजे परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.